तर मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग अँड प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. तर आजचा विषय जरा हटके. आज मला माझ्या गर्लफ्रेंडनी हे बघा गिफ्ट केलेलं आहे. इतकं मोठं गिफ्ट केलं आहे. हे गिफ्ट काय मी तुम्हाला दाखवतो. विषय फार हटके. आज आपण आपली रॉनिन काढणार आहे. बघा आपली रॉनिन आहे. आज हिला जरासं आपण मॉडिफाय करणार आहे. तर रॉनिनसाठी आपल्याला गिफ्ट भेटलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो अगोदर. ही आपली रॉनिन. हे तिचे मिरर वगैरे या बाजूने पण बघा कशी दिसते आपली रॉनिन. तर बघू शकता तुम्ही कशी आहे काय. ह्याच्यामध्ये आज बदल घडणार आहे. तर रॉनिनसाठी आपल्याला गिफ्ट आलेलं आहे. तर आपण रॉनिनला घेऊन चाललो आहे गॅरेजमध्ये. जरासं मॉडिफाय होणार आहे आज रॉनिन आपली. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपली गाडी जराशी नवीन आणि न्यू लुकमध्ये दिसणार आहे. फायनली आपण गॅरेजला आलेलो आहे. बघा SS मोटो ऑटोमोबाईल शॉप. माझं काही छोटं मोठं गाडीचं काही काम असलं तर मी गॅरेजला येतो आहे बघा. तर आपण आपली रॉनिन घेऊन आलेलो आहे. हे बघा आपली रॉनिन आता मॉडिफाय होणार आहे. तर हे बघा गिफ्ट आलेलं आहे आपल्याला. तर गाडीमध्ये जरासं काय मॉडिफाय होणार ते मी तुम्हाला नंतर दाखवतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर हे बघा हे आपले गॅरेजवाले भाऊ, हे दुसरे भाऊ. तर चला आपण आता काम चालू करू. हे बघा आपण आपलं गिफ्ट आहे ना भाऊच्या हातामध्ये दिलेलं आहे. तर भाऊ आता ओपन करून बघते. भाऊला पण नाही माहीत काय त्याच्यामध्ये. तो हे बघा आपली गाडी परत एकदा. तो आपलं गिफ्ट याचं अनबॉक्सिंग होणार आहे. तर माझ्या गर्लफ्रेंडने मला गिफ्ट केलेलं आहे आपल्या रॉनिनसाठी. ते बघा काय म्हणते याला, क्लच सेफ्टी. हां हे बघा क्लच सेफ्टी भेटलेली आता आपल्याला. फर्स्ट गिफ्ट आहे. अजून एक दोन आहे. तो एक मोठा बॉक्स आहे. हे बघा हे बघा हे मिरर. तर मिरर लिहिलेलं आहे स्पष्ट. तर थँक्यू माझी गर्लफ्रेंडची GF वस्तू. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी माझी गर्लफ्रेंड पण शो करेल. हे बघा किती छान असं मस्त गिफ्ट केलेलं आहे तिने. तो मला फार आवडलेलं आहे. तर आता आपण बसू. हे बघा भाऊने आपल्याला अनबॉक्सिंग केलेलं आहे. आपल्या गाडीचं काम चालू झालं आहे बघा आपल्या सरांनी. हे बघा काय माहीत काय करतात. आता नवीन आहे. तर आपल्या हँडलचं काय करता येते. हो शेट जरासं नर्वस फील होऊ लागलं आहे. गाडीचे पार्ट्स काढ लागले जीव आहे आपल्या गाडीमध्ये. तर थँक्यू वसू वन्स अगेन. परत एकदा बघा ते बघा आपले एक कस्टमर आहे. आपल्याला भेटायला आले लांबून. ते बघा भाऊ खुश आहे काम करते. भेटलं आपल्याला. बोला मित्रांनो. बघा आपलं गाडीचं काम चालू आहे. तितक्यात आपल्याला भाऊ आले. भाऊला ब्लड पेंटिंग काढायचे. भाऊला बघू शकतो तुम्ही. आपण सध्या आंबेडकर चौकात आहे. हे बघा आपल्या गाडीचं काम. एक भाऊ आहे ते दुसरे भाऊ गाडी आली. तर काम चांगलं चालू आहे आपल्या गाडीचं. आपल्याला स्क्रू जो आहे ना तो बारीक आलेला आणि लांब आलेला. आणि आपला जो ओरिजिनल एक बाईकचा तो हा जाड आहे आणि जरासा रुंद आहे. तर गाडीच्या होलमध्ये जात नाही. हे बघा तर जमत नाही. आपण हे रिप्लेस करायला जाऊ. ओके भाऊ आपण दुसरं एक्सेसरीज बसू. हे जे एक्सेसरीज एक आपल्या काही कामाचं नाही आलं क्लच सेफ्टीवालं. ओके ठीक आहे यार. जरासं मन दुखलं आपलं गाडीसाठी. काढा आता ते मिरर काढणार. नवीन मिरर बसवणार आपल्या बाईक. हो हे बघा न्यू मिरर टाकता गाडी. बसल ना त्याला की नाही बसणार. गाईज काय फायदा नाही झाला आपला एक्सेसरीचा. जमत आहे का दिलेले ऑप्शन. ओके. तर फायनली आहे बघा एक स्क्रू आला. त्याला 3 स्क्रू होते. 3 पैकी एक आलं आहे त्याला. तर हे बघा आता मिरर आपण लावणार आहे. वाईज फर्स्ट मिरर इन्स्टॉल होतं आहे आपलं. हे बघा असिस्टंट आहे. फार एक्साइटिंग आहे आपल्या बाईकच्या मॉडिफिकेशनसाठी. पण शक्यतो एक एक्सेसरीज आपली काही कामं आली नाही. बाईक बघा कशी दिसते. ते बघा न्यू मिरर. बघा दुसरं मिरर इकडे इन्स्टॉल होणार आहे. गाडीचा तुम्ही लुक बघू शकता कसा आला आहे. फायनली खतरनाक तर दिसतेच आहे.
का अगोदरचे मिरर भारी होते? कमेंटमध्ये नक्की सांगा भाई. रिस्की जरा पण एकदम समांतर करतोय. कुठे मागे पुढे झालंय का गाडीमध्ये? बघा लुक कसं आलाय गाडीला. भाऊ बघ बरं कसं दिसतं, मला समजत ना. ठीक आहे, मला समजा ना कसं आहे काय. म्हणजे तुम्हाला कशी दिसते गाडी आपली? ओके बघा फायनली इन्स्टॉल झालेलं आहे. तर ओके फिटिंग चालू गाडीची. वाई टूल्स आहे आपले, नटबोट उरलेले आहे. आता हे इथे जे होल आहे ना तिथे कॅप लावणार आहे. बरं कॅप लावलं कारण की आतमधले जे स्क्रू आहे ते स्पष्ट दिसणार नाही. इथे पण लावलं. फायनली इन्स्टॉल झालेली आहे आपली बाईक. बघू शकता तुम्ही कसा लुक आलेला आहे. बघा तुम्ही हे जे क्लच सेफ्टी होती ती आपल्या काही कामाची नाही. आपण रिटर्न करायला जाणार आहोत. तर हे बघा पण आपली हे बघा मिरर एकदम भारी दिसतात. हे बघा आपण हे बघा मी दिसलो तुम्हाला मी एकदम क्लिअरमध्ये. ते बघा त्या आरशामध्ये पण एकदम मस्त लुक आला आहे ना जरासं वाट की गाडी. हे बघा भावनी वगैरे दिलं आपल्याला लावून. एक नंबर दिसते आता गाडी. समोरून लुक बघा तुम्ही. हे बघा खतरनाक आला लुक. तर मित्रांनो फायनली आपल्या गाडीचं काम झालेलं आहे. इन्स्टॉलेशन 2 आरशे झालेले आहे. बघू शकतो मिरर कशी गाडी दिसते, लुक वगैरे तिचा मला तर फार आवडला. आता जे काही उरलेले गिफ्ट आहे ते एक सिरीज आली नाही आपली क्लच सेफ्टी, ती आपण एक्सचेंज करायला चाललो. तर आता आपण जाणार आहोत दुकानामध्ये. ते बघा भाऊसाठी थँक्यू भाऊ. हे बघा दुसरे बघा गॅरेजचे, हे गॅरेजचं दुकान आहे. काय असलं तर इथे या. तर मित्रांनो बघा फायनली आपल्या गाडीचं न्यू मॉडिफिकेशन झालेलं आहे. बघा गाडी कशी दिसते, अगोदरचा लुक कसा होता. आता तेवढा भाऊने आपल्या इन्स्टॉलेशन करून दिलेलं आहे 2 मिरर. गाडी एकदम क्लासिक आणि मॉन्स्टर लुकमध्ये दिसते. क्रुझर बाईक आहे ॲडव्हेंचरसाठी. तर आपण जास्त मॉडिफिकेशन करणार आहे. आपण एक गिफ्ट आणलं होतं ते क्लच सेफ्टी म्हणून, ते आलं नाही. आपण ते क्लच एक्सचेंज करायला जाणार. आपल्या बाईकची राईड घेणार आहे भाऊ, फार खुश आहे. हे बघा जशी मॉडिफाय केली आणि आता सरांनी पण आपल्याला बर्ड दिला. तर सर आपल्या आता पैसे पण दिले बघा ॲडव्हान्स. हे बघा आपली गाडीची तारीफ करणं चालू आहे. ओके ठीक आहे भाऊ थँक्यू. भेटू आपण उद्या तुम्हाला 11पर्यंत कंप्लीट करून देतो. तर भाऊला आपण कॉन्टॅक्टमध्ये घेऊ आपण उद्या. ते बघा ते आपल्या क्लचचं जे गार्ड होतं ते बसत नव्हतं. तर आपण दुसऱ्या गॅरेजला आलो आहे. आपण रिप्लेस करायला आलो होतो तर त्यांनी आपल्याला दुसऱ्या गॅरेजवरती पाठवलं. तर हे बघा भाऊ आपलं बसून देत आहे आपली गाडी. हे बघा ये आपली दमनो क्या बॉस किस. तर हे बघा आपण मोन्यासाठी गाडी घेतोय. कशी आहे पा हार्ली डेव्हिडसनची डेव्हिड पुत्र बाईक आहे. हे बघा डेव्हिड पुत्र राहू. ही आपली बाईक. हे बघा मोन्यासाठी आपण गाडी बघतोय. छोटी गाडी पडन सोन्याला घ्यायची तुला घ्यायची. ओके ठीक आहे. बघा मोन्या फार खुश आहे. मोन्या म्हणतो मला गाडी घे म्हणे ये. हो भैया आता गाडी लावायची कुठं 3-4 गाड्या झाल्या आपल्याकडे. का घोडा घ्यायचा आहे बघा 2 शिंगाचा घोडा 4 पायाचा. ओके ठीक आहे. परत एकदा मोन्याने गाडी ठेवली तिथं. मोन्या खुश आहे. तो म्हणत तशी गाडी घ्यायची आपल्याला. म्हणलं नको आता इतकी छोटी गाडी कुणाला, आता तुझी हाईट वाढणार तर छोटी नको गाडी. तर बघा भाऊ हे सामान वगैरे छोटंसं शॉकअप.
बोल के चले गए हमें 2 मिनट बाद आता मैं. तो ठीक आहे, आता थोडा वेळ थांबू आपण. गाडी उन्हामध्ये काळी होऊ लागली आपली. सो तो मोन्या डोक्याला हात लावून बसला. गॅरेजवाले गेले भैया बाहेर. थांबू आपण थोडंसं. तर मित्रांनो हे बघा, मला कामाला जायचं मग उशीर पण होत चालला ना. आपल्या गाडीचं काम, गाडी सोडून आपल्याला जाता येत नाही. गाडीला आपली नवीन एक्सेसरीज बसवायची आहे, क्लच गार्ड म्हणून. मी दिसत नाही का? तो भाऊ आले बघा, भाऊ आले आपले रिटर्न. तो आता थोडा वेळ थांबतं, मला कामाला उशीर होत आहे. आता गाडी सोडता येत नाही, पण गाडीचं काम केल्याशिवाय आता बाहेर जाणार नाही आहे. बघा ते भाऊ आपल्याला ड्रिल करत आहे. व्हिडिओ तो ये देखो भाई, हमारे आयन भाई फिर से ड्रिल कर रहे. तो वैसे और एक 4 पार्ट है, 4 पार्ट को ड्रिल करने का है. देखो बस टूटना नहीं होना है, उतना भरोसा है भाई के ऊपर. गरम झाले ते, त्याला थंड करताय हो. ड्रिलने एकदम असं गरम झालंय. हे बघा, पहिलं इन्स्टॉल केलं आपण क्लच गार्ड. हे दुसरं होणार आहे. ते बघा भैयाने ड्रिल वगैरे मारलं. काहीच भैया घड़ी घड़ी दूर दूर जाके भाग रहे बस. फायनली आपल्या गाडीचं नवीन लुक तुम्ही बघू शकता. बघा, आपण त्याला क्लच गार्ड आणि हे काय म्हणता ना, मिरर वगैरे लावलेलं आहे. गाडीचं लुक तुम्ही बघू शकता कसं आहे, पहिला लुक आणि लास्टवाला लुक. तर ओके, अरे बघा आपल्या गाडीचं नवीन लुक कसा दिसतोय तुम्हाला, एकदम क्लासिकल खतरनाक आहे. बघा, आपण 2 मिरर लावलेले आहे, साईडनी लेफ्ट राईट, आणि त्यासोबतच आपण क्लच गार्ड बसवले. तर गाडीचा लुक कसा दिसतोय तुम्हाला? मला तर गाडीचा लुक एकदम नंबर आवडला. तर मित्रांनो हे बघा, आपल्या गाडीचा फायनल लुक जराशी मॉडिफाय केलेली आहे आपण. त्याला हे बघा क्लच गार्ड टाकलेले आणि मिरर पण टाकले आपण. बघू शकता तुम्ही साईड मिरर कसे दिसत आहे. गाडीचा लुक कसा आहे, एक नंबर. मला तर गाडीचा लुक एकदम भारी आवडला. तुम्हालाही आवडला असेल तर कमेंट करा.